कारवाई, 10 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, सीमेवर गुटखा तस्करीचा पर्दाफाश, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त, चालक फरार। बुलढाणा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे। जळगाव जामोद तालुक्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील निमखेडी तपासणी नाक्यावर छापा टाकत 17 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। वाहन मोबाईलसह एकूण 22,37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक मात्र घटनास्थळावरून फरार झालाय। गुप्त माहितीच्या आधारे पहाटे 2:30 वाजता एफडीएच्या पथकाने नाकाबंदी करून ही कारवाई केली। जप्त मालामध्ये मोठ्या प्रमाणात पान मसाला आणि सुगंधी गुटखा आढळून आला। फरार चालकाविरोधात बीएनएस आणि सुरक्षा अन्न कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। दरम्यान हा प्रकार अवैध गुटखा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचा आरोप करत मुख्य सूत्रधारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी उद्धव सेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी केली आहे। या जळगाव जामोद परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होते, परंतु जळगाव पोलिसांचं दुर्लक्ष असल्यामुळे मी सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा यांना 1 तारखेला लेखी तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीमध्ये स्पष्ट सांगितलं की जळगाव जामोद परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होते, परंतु मी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत होतो। काल मला गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार मी 7 वाजता सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना 7 वाजता फोन केला आणि सांगितलं साहेब आज 3 गाड्या माल भरण्याकरता बऱ्हाणपूरकडे गेलेल्या आहेत, तुम्ही या। त्यानुसार ते 9 वाजता रात्री आले। मला गुलाबसिंग वसावे नावाचे निरीक्षक आहेत अन्न औषध प्रशासनाचा फोन आला की वाघसाहेब आम्ही 9 वाजता निमखेडीला आलेलो आहोत। मी म्हटलं साहेब तुम्ही फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन बसा, नक्की 3 गाड्या येणार आहे। त्यानुसार रात्रीचे 2 ते 3च्या दरम्यान ही गाडी त्यांनी पकडली। ड्रायव्हरला सुद्धा ताब्यात घेतलं होतं, परंतु ते दोघंच असल्यामुळे गुलाबसिंग वसावे व प्रमोद पाटील हे दोघंच होते, त्यांच्याकडे कुठलाही स्टॉप नव्हता। एक गाडी जळगाव जामोदमध्ये आल्यामुळे त्यांनी काय केलं, ड्रायव्हरला थोडं बाजू करायला सांगितलं, तर ड्रायव्हर त्या गाडीमध्ये बसून फरार झालेला आहे। परंतु ही गाडी पकडलेली आहे। मी आज माझी SP साहेबांना आपल्या माध्यमात विनंती आहे की त्या ठिकाणी चेकपोस्ट करा आणि कर्तव्य दक्ष अधिकारी त्या ठिकाणी, कारण जळगाव जामोद परिसरामध्येच नव्हे तर अकोला व बुलढाणा जिल्ह्यामध्ये दररोज 1 कोटीच्या जवळपास बऱ्हाणपूर मार्ग जळगाव वाहतूक होते आणि जळगाव पोलिसांचं अर्थपूर्ण सहाय्य असल्यामुळे ते गाड्या पकडत नाही आणि मी जे तक्रार केली होती त्याची आज कारवाई झालेली आहे। यापुढे सुद्धा अशा माहितीनुसार मी गाड्या पकडून देणार होतो। कारण मी जळगाव जामोद येथे सकाळी 2:30 वाजता बऱ्हाणपूरकडून जळगाव जामोदकडे येणारा एक टाटा इंट्रा नावाचं एक वाहन होतं। त्या वाहनामध्ये आपण वाह पान मसाला आणि डब्ल्यू च्युइंग टोबॅको सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा जवळजवळ 17 लाख रुपये किमतीचा साठा आणि वाहन ज्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे आणि एक जो वाहतूक करणारा होता, आपण चालक म्हणूया त्याला, जो आरोपी पण आहे आणि जो फरार झाला घटनास्थळावरून, त्याचा मोबाईल असा साठा आपण जप्त करून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज सकाळी फिर्याद दाखल केली।